बातमीकडे तर आदिवासी मंत्री आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल 3 तास बैठक पार पडली आहे। मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा हा निघू शकलेला नाही। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली असली तरी तोडगा न निघाल्याने विद्यार्थी आंदोलनावरती ठाम आहे। गेल्या जवळपास 14 दिवसांपासून पुण्यातल्या मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे। काही विद्यार्थ्यांची तब्येत देखील बिघडली आहे आणि तोडगा काढण्यासाठी आज मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। मात्र 3 तासांच्या चर्चेनंतरही आंदोलकांची आणि विद्यार्थ्यांची मनधरणी करण्यात यश आलेलं नाही। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके त्याचबरोबर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीमध्ये आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडलेली होती। मात्र तोडगा निघू शकलेला नाही, त्यामुळे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। या विद्यार्थी आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्या आपण पाहूया। वसतिगृह प्रवेशासाठी वयोमर्यादा आणि नवीन नियम रद्द करावेत। 5 आणि 14 ऑगस्टचा जो शासन निर्णय आहे तो तात्काळ रद्द करावा। आदिवासी उमेदवारांसाठी प्रलंबित असलेली 12,500 पदं लवकरात लवकर भरावी। बनावट जात प्रमाणपत्र धारकांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी। जात पडताळणीतील रक्तनातं अट आणि कंडिशनल व्हॅलिडिटी पद्धत बंद करावी। मांजरी इथल्या वसतिगृह शहरापासून खूप लांब आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतोय। पुण्यात मुलींसाठी मध्यवर्ती ठिकाणी सुरक्षित इमारत उपलब्ध करून द्यावी। अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, 3 तास ही बैठक चालली आहे, मात्र तरी देखील तोडगा निघू शकलेला नाही। विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। सागर, पुण्यातील जे टार्टीचं कार्यालय आहे या ठिकाणी मंत्री नरहरी झिरवाळ आणि आदिवासी मंत्री यांच्यात सध्या विद्यार्थ्यांसोबत गेल्या 3.5 तासांपासून बैठक सुरू आहे आणि या बैठकीला जात असताना या विद्यार्थ्यांनी 14 मागण्यांचं पत्र जे आहे ते यांच्यासमोर मांडलेलं आहे आणि यातील काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, 12,500 पदांची जी पेसापदे आहेत ती तात्काळ भरण्यात यावीत। DBT योजना जी आहे ती बंद करावी अशी एक मागणी आहे आणि सेंट्रल किचन पद्धत, या 3 महत्त्वाच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत। या 3 मागण्यांवर आतापर्यंत नकारात्मक चर्चा झालेली आहे आणि पुन्हा एकदा या मंत्र्यांनी पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू केलेली आहे। खरं तर 3.5 तासांपासून ही सगळी चर्चा सुरू आहे। विद्यार्थ्यांचं मनधरणी करण्याचा प्रयत्न या मंत्र्यांकडून केला जातोय, कारण की मांजरीमध्ये गेल्या 14 दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण आज चर्चेअंती माघार घेण्यात यावी अशी या दोन्ही मंत्र्यांची सध्या मानसिकता आहे। मात्र विद्यार्थी आंदोलनावर सध्या ठाम असल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगितलं जातं। या विद्यार्थ्यांची मनधरणी करण्याचे देखील सध्या प्रयत्न सुरू आहे। आणखी किती वेळ ही मीटिंग चालेल याचा देखील अंदाज आत्तापर्यंत आलेला नाही आहे, कारण की चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत। विद्यार्थी आपल्या पद्धतीने आपली बाजू मांडतायत। मंत्र्यांकडून त्या गोष्टींवर, या मागण्यांवर काय विचार केला जाऊ शकतो किंवा काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात हे देखील सांगितलं जाते। मात्र विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि आक्रमकपणे या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात असं देखील विद्यार्थ्यांकडून मंत्र्यांना सांगितलं जाते। आता ही चर्चा जी आहे ती 3.5 तासांपेक्षा अधिक काळ सुरू आहे। चर्चेअंती नेमके विद्यार्थी आपली काय भूमिका मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हे आंदोलन 14 दिवसांपासून जे सुरू आहे ते आंदोलन थांबतंय की हे आंदोलन असंच पुढे चालू राहतंय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र नक्कीच अजिंक्य, त्यामुळे आता चर्चेची जवळपास दुसरी फेरी सुरू झालेली आहे। या फेरीमध्ये तरी तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।